तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पहिली कोर कमिटीची बैठक होणार आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोर कमिटीची ही बैठक बोलावलेली आहे। संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। या कोर कमिटीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे। निलेश बुधावले अपडेट देतील। निलेश, अमोल, मागील आठवड्यामध्ये या कोर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे आणि त्या कोर कमिटीची आज ही पहिली बैठक सुरू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं राहील। यासोबतच सातत्यानं सध्या धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यामुळे पक्षाची बदनामी होती आहे, यासोबतच छगन भुजबळ यांच्याबाबत पुढील काय निर्णय घ्यायचा अशा 2 महत्त्वाच्या विषयांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। मुळात धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोन्ही महत्त्वाचे नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं राहील। सध्या धनंजय मुंडेंच्या वतीनं कळवण्यात आलं की ते आजारी आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांना मात्र या विषयावर चुप्पी साधल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वी शिवाजी पार्कच्या कार्यक्रमाला छगन भुजबळ उपस्थित होते, मात्र त्या ठिकाणी अजित पवार नव्हते। आज अजित पवार आणि छगन भुजबळ समोरासमोर येताना आपल्याला पाहायला मिळतील, जर भुजबळ बैठकीला उपस्थित राहिले तर। अमोल, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।